श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी ही 24 जुलैला आहे. चतुर्थी तिथी ही प्रथम पूजनीय गणपतीला समर्पित आहे. हिंदू धर्मात गणपतीला विशेष महत्त्व आहे. गणपती, गणेश, विघ्नहर्ता, एकदंत अशा विविध नावांनी गणपतीला पूजले जाते. मान्यतेनुसार गणेश पूजनाशिवाय कोणतेही धार्मिक कार्य सिद्ध होत नाही. त्यामुळे कोणत्याही शुभ कार्याच्या सुरुवातीला श्री गणेश पूजन केले जाते. चतुर्थी तिथीला विधिवत पूजनासह अथर्वशीष पठण केले तर व्यक्तीला विशेष लाभ होतो असे म्हणतात. तर या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे, काही सेवा करायची आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही अडचणी, अडथळे, संकटे चालू आहे ती दूर होतील व घरामध्ये माता लक्ष्मीचा वास होईल. आपल्या घरामध्ये पैसा स्थिर राहील. मुलांची अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती ही नक्कीच होईल. आता आपल्याला जो उपाय करायचा आहे तो उपाय करण्याच्या अगोदर एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे की आपण जो उपाय करणार आहोत त्याबद्दल आपण कुणालाही सांगायचे नाही. मग शेजारची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो. कारण की जर आपण उपाय केला आणि त्याबद्दल कुणाला सांगितले तर तो उपाय हा फलदायी ठरत नाही. कारण की आपल्याला समोरची व्यक्ती ही चांगली वाटत असते. कारण की आपण चांगले आहोत त्यामुळे आपल्याला समोरची व्यक्ती देखील चांगली वाटत असते. पण तसे नसते. त्या व्यक्तीमध्ये असणारी जी काही नकारात्मकता असते ती आपल्या घरामध्ये प्रभाव करत असते. आपल्या मुलांवरती, पतीवरती प्रभाव करत असते. आणि त्यामुळे आपण जो काही उपाय करत असतो तो उपाय हा सफल ठरत नाही. त्यामुळे तुम्ही अगदी मनापासून आणि श्रद्धेने कुणालाही न सांगता हा उपाय करायचा आहे. तर कोणता उपाय करावा हे जाणून घेण्याअगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. आता आपल्याला जो उपाय करायचा आहे तो सकाळीच करायचा आहे. आपण संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची आपण प्रथम पूजा करायची आहे आणि त्यानंतरच आपण हा उपाय करायचा आहे. तर आता प्रथम आपण देवघरामध्ये एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. एक प्लेट घ्यायची आहे. त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहे. तांदूळ हे अखंड असावे, कुठेही तुटलेले फुटलेले नसावे. तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपण तिथे दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित करताना दिव्यामध्ये थोडीशी हळद देखील टाकायची आहे. दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती स्थापित करायची आहे. मग गणपती बाप्पाला आपण प्रथम अभिषेक करायचा आहे शुद्ध जलाने. त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा. तसेच गणपती बाप्पाला आपण ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या प्रिय वस्तू आपण अर्पण करायच्या आहे. मग जास्वंदीचे फूल असेल, तसेच दुर्वा असेल. गणपती बाप्पाला मोदक देखील प्रिय आहे. मोदक देखील अर्पण करावे किंवा तुम्ही अगदी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य देखील बाप्पाला अर्पण करू शकता. आता त्यानंतर आपल्याला हा उपाय करायला घ्यायचा आहे. हा उपाय करण्यासाठी प्रथम तुम्ही एखादं ताट घ्यायचं आहे किंवा ताम्हण घेतला तरी पण चालेल. आता या उपायासाठी आपल्याला जास्वंदीचं पान लागणार आहे. जास्वंदीचं फूल हे बाप्पाला अत्यंत प्रिय आहे, तुम्हाला माहीतच आहे. मग आपण एक जास्वंदीचं पान तोडून आणायचं आहे. आता हे पान स्वच्छ असावं. ते कुठेही छिद्र, होल त्या पानाला नसावा. मग हे पान आणल्यानंतर तुम्ही ते प्रथम स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तुमच्या घरामध्ये गंगाजल असेल तर पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकून त्या पाण्याने तुम्ही ते पान स्वच्छ धुवून घेऊ शकता. स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. आता आपण हे पान तामणामध्ये ठेवायचं आहे. तसेच आपल्याला एक लाल कपडा घ्यायचा आहे. हा लाल कपडा आपण गणपती बाप्पा समोर ठेवायचा आहे आणि हे जे काही पान आहे ते पान आपल्याला तामणामध्ये ठेवायचं आहे. आपण आसन घेऊन बसायचं आहे. आपल्याला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे. कुंकवामध्ये थोडंसं शुद्ध जल टाकायचं आहे. कुंकू ओलं करून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे, जी काही मनोकामना आहे ती आपल्याला त्या पानावरती लिहायची आहे. मग तुम्ही एखाद्या काडीच्या साह्याने पानावरती लिहू शकता. मग जर तुम्हाला नोकरी मिळत नसेल, खूप दिवस झाले नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल तर तुम्ही फक्त त्या पानावरती नोकरी असा शब्द लिहू शकता. किंवा जर संताप प्राप्ती होत नसेल तर तुम्ही ते देखील लिहू शकता. अगदी जी काही इच्छा आहे, जी काही मनोकामना आहे ती आपल्याला त्या पानावरती शॉर्टकटमध्ये लिहायची आहे. मग घरामध्ये पैसा येत नसेल, पैसा आला तर तो स्थिर राहत नसेल किंवा आपण मेहनत तर घेतोय पण मेहनतीचे फळ आपल्याला काही केल्या मिळत नसेल तर ते देखील तुम्ही लिहू शकता. मग मेहनतीचे फळ मिळावे असे देखील लिहू शकता. किंवा अगदी तुम्ही धनप्राप्ती जरी त्या पानावरती लिहिले तरी पण चालेल. आता या पानावरती आपण जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती लिहिल्यानंतर आपण हे पान त्या लाल कापडावरती ठेवायचं आहे. त्यावरती थोड्याशा अक्षता अर्पण करायच्या आहे. अक्षता या अखंड असाव्यात. आणि आता आपल्याला दुर्वा घ्यायचा आहे. गणपती बाप्पाला दुर्वा हा अत्यंत प्रिय आहे.
आहे तुम्हा सर्वांना माहीतच आहे. 21 दुर्वाची जोडी आपल्याला त्या पानावरती ठेवायची आहे. आता त्यानंतर आपल्याला काही सेवा करायची आहे, कारण की जर आपण सेवा केली तरच आपण जे काही उपाय करत असतो त्याचे फळ हे मिळत असते. पण आपण नुसते उपाय केले आणि सेवा केली नाही तर आपल्याला त्याचे फळ मिळत नाही. त्यामुळे जेव्हा पण तुम्ही उपाय करशाल तेव्हा त्यासोबत असणारी सेवा देखील जरूर करावी. तर या दिवशी आपल्याला आता ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. अगदी 21 वेळा देखील नाही आणि 11 वेळा देखील नाही, 108 वेळाच आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे. हा मंत्र म्हणून झाल्यानंतर आपल्याला गणपती अथर्वशीषचे देखील पठण करायचे आहे. आपण 1 वेळा गणपती अथर्वशीष पठण करू शकता किंवा जर तुम्हाला 21 वेळा शक्य असेल तर 21 वेळा देखील तुम्ही गणपती अथर्वशीषचे पठण करू शकता. फक्त आपण मनापासून आणि श्रद्धेने ही सेवा करायची आहे. आता ही सेवा करून झाल्यानंतर गणपती बाप्पाकडे परत तुमची इच्छा मनोकामना काय आहे ती सांगायची आहे आणि आपण जे काही लाल कपडावरती एक पान आणि दुर्वा ठेवला होता त्याची आपल्याला पोटली बांधायची आहे. अक्षता देखील आपल्याला त्याच्यामध्येच राहून द्यायची आहे. आता ही पोटली आपल्याला गणपती बाप्पा समोरच राहून द्यायची आहे. थोडा वेळ म्हणजे 15 मिनिटे 20 मिनिटासाठी तुम्ही ही पोटली बाप्पाजवळ ठेवू शकता. आता हे सर्व झाल्यानंतर आपण ही पोटली उचलायची आहे आणि तुमच्या इथे जिथे पण गणपती बाप्पाचं मंदिर असेल तिथे जायचं आहे. मग गणपती बाप्पाचं मंदिर नसेल तर माता लक्ष्मीचं मंदिर असेल किंवा भगवान भोलेनाथांचं मंदिर असेल तर तुम्ही तिथे ही पोटली घेऊन जायची आहे आणि तिथे पोटली नेल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाच्या चरणाजवळ ही पोटली ठेवायची आहे. आता ही पोटली घेऊन जात असताना गणपती बाप्पाला ज्या काही प्रिय वस्तू आहे, मग दुर्वा असेल, जास्वंदाचं फूल असेल किंवा मोदक असतील, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य असतील तर हे सर्व गणपती बाप्पाला तुम्ही घेऊन जायचं आहे. गणपती बाप्पाला या वस्तू अर्पण करायच्या आहे आणि ती पोटली आपण मनोभावे मनापासून आपण गणपती बाप्पाच्या चरणाजवळ अर्पण करायची आहे. ती अर्पण करताना अगोदर आपली इच्छा मनोकामना तुम्ही परत गणपती बाप्पाला सांगायची आहे. अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो ती तुम्ही गणपती बाप्पाला या दिवशी सांगू शकता. बाप्पा ती इच्छा नक्कीच पूर्ण करतात असे म्हणतात. तसेच आपण जेव्हा ही पोटली ठेवतो त्या अगोदर आपल्याला गणपती बाप्पाच्या कानामध्ये एक शब्द बोलायचा आहे. तर आपल्याला ओम नमः शिवाय असे म्हणायचे आहे. त्यानंतर तुमची इच्छा बोलायची आहे आणि मग ही पोटली गणपती बाप्पाच्या चरणाजवळ ठेवायची आहे. आपण जर असे केले तर आपली इच्छा ही नक्कीच पूर्ण होते. ओम नमः शिवाय हा भगवान भोलेनाथांचा मंत्र आहे हे तुम्हा सर्वांनाच माहीत असेल. आणि श्री गणेश हे भगवान भोलेनाथांचे पुत्र आहे. भगवान श्री गणेश ही भगवान शिवशंकरांची आज्ञा कधीही मोडत नाही. ते प्रत्येक आदेश त्यांचा पाळत असतात. आपण जसे आपल्या आई वडिलांची सेवा करतो तसेच त्यांनी जे काही सांगितले आहे ते ऐकत असतो. तसेच श्री गणेश देखील आई वडिलांचा आदेश हे कधीही मोडत नाही. त्यामुळे आपण प्रथम ओम नमः शिवाय म्हणायचे आहे आणि त्यानंतर तुमची इच्छा बोलायची आहे आणि मग ही पोटली गणपती बाप्पाच्या चरणाजवळ ठेवायची आहे. बघा तुमची इच्छा मनोकामना नक्कीच पूर्ण होईल. हा उपाय करत असताना आपण कुणालाही त्याबद्दल सांगायचे नाही. तसेच आपण जेव्हा पोटली ठेवायला जातो तेव्हा देखील कुणासोबतही बोलू नये आणि पोटली ठेवून आल्यानंतर देखील आपण कुणासोबतही बोलायचं नाही. फक्त मनोभावे आणि श्रद्धेने आपण हा उपाय करायचा आहे. बघा कठीणातली कठीण इच्छा देखील तुमची नक्कीच पूर्ण होईल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.